श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुम्हाला जाणवेल की स्वामींची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे. स्वामी महाराज नक्कीच आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांच्या कृपेचा हात आपल्या डोक्यावर नेहमी आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत आहे आणि स्वामींची शक्ती सदैव आपलं रक्षण करत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या आजच्या या संदेशामध्ये तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा मिळणार आहे. स्वामींचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. स्वामी महाराजांचा आजचा संदेश जे भक्त मन लावून शेवटपर्यंत ऐकतील त्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, म्हणूनच हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जेव्हा आयुष्याच्या वाटेवर अंधारच अंधार दिसतो, आपल्या प्रयत्नांनाही फळ मिळत नाही, मनात निराशेचे ढग दाटून येतात आणि कुठलाच मार्ग दिसत नाही, त्या क्षणी जर मनापासून श्री स्वामी समर्थ असं नाव घेतलं तर जणू काही अदृश्य शक्ती आपल्या आयुष्याचा भार स्वतःच्या खांद्यावर उचलते आणि अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही आशेचा एक नवीन प्रकाश आपल्या जीवनात प्रकट होऊ लागतो. ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांबद्दल खऱ्या अर्थाने श्रद्धा, नम्रता आणि पूर्ण विश्वास असतो, त्याच्या जीवनात संकटे आली तरी ती त्याला मोडून काढत नाहीत, कारण त्या भक्ताच्या पाठीशी अदृश्यपणे स्वामी समर्थ उभे असतात आणि योग्य वेळी अशा चमत्कारिक मार्गाची निर्मिती करतात की ज्याची कल्पनाही त्या भक्ताने आधी केलेली नसते. म्हणून स्वामी भक्तांनो, नकळतपणे स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनामध्ये कृपा करत असतात, आपल्या जीवनाला योग्य त्या मार्गावर नेत असतात आणि सदैव आपली मदत करत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, असं कधीही समजू नका की तुमची प्रार्थना किंवा तुमची भक्ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही, स्वामींपर्यंत पोचत नाही. तुमची भक्ती आणि तुमची प्रत्येक प्रार्थना ही स्वामींपर्यंत पोचते आणि अदृश्य रूपाने तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींची कृपा असते. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमची कृपा सदैव माझ्यावर राहू द्या असं नक्कीच टाईप करा. जीवनात अनेक वेळा असे क्षण येतात की माणूस पूर्णपणे एकटा पडतो, जवळचे लोकही त्याला साथ देत नाहीत, प्रयत्न अपयशी ठरतात आणि मनाला वाटतं की आता सर्व काही संपलं. पण त्या क्षणी जर स्वामी समर्थांचे नाव मनापासून घेतलं तर त्या नावात अशी दिव्य ऊर्जा आहे, जी ऊर्जा निराश मनालाही पुन्हा उभं राहण्याची शक्ती देते. स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, तर ते भक्तांच्या जीवनातील एक अशी दिव्य शक्ती आहे जी संकटांच्या वादळातही मनाला स्थिर ठेवते, दुःखाच्या काळोखात आशेचा दिवा लावते आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांमध्येही भविष्यातील आनंदाचे सुंदर स्वप्न जागवते. जे भक्त रोज मनापासून स्वामी समर्थांचे स्मरण करतात त्यांच्या जीवनात अनेक वेळा असे चमत्कार घडतात की ज्यांनी विज्ञान किंवा तर्कशास्त्राने समजावणे कठीण असते, कारण त्या क्षणी कार्य करत असलेली स्वामींची अदृश्य कृपा आणि भक्तांवर असलेली त्यांची अपरंपार माया असते. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, असे काही चमत्कार असतात जे विज्ञान कधीही समजून घेऊ शकत नाही. स्वामी महाराज असेच काही चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडवणार आहेत. आपलं जीवन नक्कीच सुख, समृद्धी आणि स्वामींच्या कृपेने भरून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, म्हणूनच स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्यावर नक्कीच प्रसन्न व्हा असं टाईप करा. कधीकधी माणसाला वाटतं की त्याच्या प्रार्थना कुणालाही ऐकू जात नाही, त्याच्या वेदना कुणालाही समजत नाही, पण स्वामी समर्थांच्या चरणी केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक वेदना स्वामी समर्थ शांतपणे ऐकत असतात आणि योग्य वेळ येताच त्या भक्ताच्या जीवनात असा बदल घडवतात की भक्त स्वतःही आश्चर्यचकित होऊन जातो.
म्हणून असं समजू नका की तुमची प्रार्थना वाया गेली, तुमची सेवा भक्ती वाया गेली. ती कधीही वाया जाणार नाही. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच पूर्णपणे हरत नाही. कारण जरी परिस्थिती भक्ताला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असली तरी स्वामी समर्थांची कृपा भक्ताला पुन्हा उभं करते, भक्ताच्या मनात नवीन धैर्य निर्माण करते आणि त्याला आयुष्याच्या लढाईत पुन्हा पुढं जाण्याची प्रेरणा देते. जेव्हा भक्त संपूर्ण विश्वासाने स्वामी समर्थांच्या चरणी आपले दुःख अर्पण करतो तेव्हा त्या दुःखाचा भार तो एकटा उचलत नाही. कारण त्या क्षणी स्वामी समर्थ स्वतः त्या भक्ताच्या जीवनात अदृश्यपणे कार्य करू लागतात आणि परिस्थिती अशी बदलू लागते की ज्यामुळे त्या भक्ताच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे किरण दिसू लागतात. स्वामी समर्थांचे नाव हे फक्त उच्चारण्याचे शब्द नाहीत, तर ते भक्ताच्या जीवनात शक्ती, धैर्य, शांतता आणि आशेचा स्रोत आहेत. कारण जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असं म्हणतो तेव्हा त्या शब्दांमध्ये स्वामींच्या कृपेची दिव्य ऊर्जा जागृत होते. ज्याने आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला त्याने परिस्थिती बदलण्याची नेहमी प्रयत्न केला. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच पराभव अनुभवू शकत नाही. कारण जरी जग त्याच्या विरुद्ध उभं राहिलं तरी स्वामी समर्थांची कृपा त्या भक्ताच्या पाठीशी उभी राहते आणि शेवटी त्या भक्ताला विजयाच्या मार्गावर नेते. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवन जगत असताना आपल्याला चढ उतार सहन करावा लागेल. कधीकधी जीवन जगत असताना चांगले लोक आपल्या आयुष्यात येतील, कधीकधी जीवन जगत असताना वाईट लोकही आपल्या आयुष्यामध्ये येतील. परंतु आपण कधीही कोणासोबत वाईट वागायचं नाही. जरी समोरच्याने आपल्याला वाईट मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याची साथ सोडायची आणि पुन्हा चांगल्या मार्गावर जाण्यासाठी प्रयत्न करायचे. स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त लोकांना समजावून सांगू शकता, मात्र लोकांना जे करायचं आहे ते करणारच आहे. आपण फक्त सांगू शकतो की बाबा तू या मार्गावर जाऊ नकोस रे, हा मार्ग वाईट आहे, तू माझ्यासोबत चांगल्या मार्गावर चल, असं आपण त्या समोरच्याला सांगू शकतो. मात्र जर तो त्या वाईट मार्गावर जाण्यासाठी अडून बसला तर आपण त्याला काही करू शकत नाही. आपण सर्व काही स्वामींवर सोडायचं. आपण फक्त काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. आपण लोकांना वाईट मार्गावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करायचा. मात्र जर त्यांना वाईट मार्गावर जायचंच असेल तर आपण त्यांना रोखू शकत नाही, कारण त्यांनी आधीच वाईट मार्गावर जाण्याचा मार्ग निवडलेला असतो. स्वामी भक्तांनो, आपल्याला दुसऱ्याचं वाईट करण्याचा कुठलाही हक्क परमेश्वराने दिलेला नाही. आपण जर दुसऱ्याचं चांगलं करू शकत नसलो तरी परमेश्वर आपल्याला काही म्हणत नाही. मात्र जर आपण दुसऱ्याचा वाईट करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या वाईट कामाचं फळ आपल्याला परमेश्वर नक्कीच कुठल्या तरी वाईट रूपामध्ये देत असतात. म्हणून आपण जरी दुसऱ्याचं चांगलं करू शकलो नाही तरी हरकत नाही, मात्र आपल्यामुळे कोणाचं वाईट होणार नाही याचं मात्र नक्कीच भान आपण ठेवायचं आहे. स्वामी भक्तांनो, आपण नेहमी इतरांना होईल तशी मदत करण्याचा प्रयत्न करायचा. जर कोणी मार्ग भरकटला असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा आपण प्रयत्न करायचा. जर कोणी आपल्याकडे मदत मागायला आला तर आपल्या परीने होईल तेवढी मदत आपण त्याला नक्कीच करायची. स्वामी महाराजांनी आपल्याला जे दिलं आहे त्यामधील आपण थोडंसं दान धर्म करू शकतो ते आपण करायचं आहे. स्वामी भक्तांनो, जर एखादा माणूस तुम्हाला म्हणत असेल की माझ्यासोबत वाईट मार्गावर चल, इथे खूप पैसा आहे, इथे खूप मोठी पदं आहेत, इथं खूप मोठं आपण बनू शकतो, आपण या मार्गाने जाऊया, या मार्गावर गेल्यानंतर आपण लवकर यशस्वी होऊ, मात्र तुम्ही कधी अशा लोकांची साथ द्यायची नाही जे लोक वाईट कामं करतात, जे लोक इतरांना भरकटवण्याचा प्रयत्न करतात. त्या लोकांची साथ तुम्ही कधीही द्यायची नाही. त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा की या वाईट मार्गावर जाऊ नका, या वाईट मार्गाने कधी कोणाचं भलं झालेलं नाही. आपण त्यांना चांगल्या मार्गावर घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा.
स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण कुठलंही चांगलं काम करतो ना, तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्याला त्या चांगल्या कामाची पावती देत असतात. आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काहीतरी चांगलं घडत असतं. म्हणून जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करू तेवढा आपल्यासाठी चांगला आहे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, परमेश्वराकडून आपल्याला खूप मोठ्या पूजा नको असतात. परमेश्वराला आपली धनदौलत नको असते. परमेश्वराला आपलं काही नको असतं. परमेश्वराला फक्त हवी असते खरी भक्ती, खरा विश्वास, खरी साधना. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, परमेश्वर कशाचे भुकेले आहेत? परमेश्वर आपल्या भक्तीचे भुकेले आहेत. परमेश्वर कशाचे भुकेले आहेत? परमेश्वर आपल्या विश्वासाचे भुकेले आहेत. परमेश्वराला फक्त भक्ती आणि विश्वास हवा असतो, बाकी काही नको असतं. परमेश्वर आपल्याला भरभरून सर्व काही देतात जर आपण खऱ्या मनाने त्यांची सेवा केली. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज आपल्याला नेहमी काही ना काही संदेश देत असतात. आपण जर मार्ग भरकटलो तर आपल्याला काहीतरी संकेत देतात आणि आपण पुन्हा आपल्या मार्गावर येत असतो. हे सर्व आपल्याला वाटतं की योगायोगाने घडतं आहे, आपल्या नशिबाने घडतं आहे, परंतु हे सर्व काही स्वामींच्या कृपेने घडत असलं. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप भक्ती करतो, सेवा करतो, परंतु आपल्याला त्याचं काही फळ मिळत नाही, परंतु आपण हे विसरतो की नकळतपणे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडत असतं. नकळतपणे आपले चुकीचे निर्णय बरोबर ठरतात. नकळतपणे आपला चुकीचा मार्ग बदलतो आणि आपण चांगल्या मार्गावर जातो. नकळतपणे आपल्या हातून काहीतरी चांगलं घडत असतं. हे सर्व आपल्याला त्यावेळेस जाणवायला हवं. स्वामी भक्तांनो, तुम्ही असं म्हणत असता की मी खूप मेहनत करतो, मी खूप कष्ट करतो, परंतु माझ्या प्रयत्नाला यश मिळत नाही. परंतु तुम्ही हे लक्षात घेतलं आहे का की तुम्ही पूर्वी होता त्यापेक्षा आता तुमच्यामध्ये खूप बदल झाला आहे. पूर्वी तुम्ही खूप ताण घ्यायचा, खूप चिंता करायचा, परंतु आता ती चिंता तुमच्यापासून दूर गेली आहे. आता तुम्ही काहीतरी मोठा विचार करत आहात. आता स्वामींवर तुमचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे. हे तर आहे स्वामींच्या कृपेचं फळ, स्वामींच्या सेवेचं फळ. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेळोवेळी मिळत जाणार आहे. तुमच्या मनामध्ये फक्त संयम असायला हवा. जेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्याचा निर्णय घेतात तेव्हा अगोदर आपल्याला संकेत मिळत असतात आणि प्रत्येक गोष्ट ही हळूहळू घडत असते. आज सेवा केली आणि लगेच उद्या फळ मिळालं असं होत नाही. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही वर्षानुवर्ष सेवा करत असाल तर त्या वर्षानुवर्ष केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. परंतु त्यासाठी योग्य वेळ असणं आवश्यक आहे. एखादी गोष्ट जर आपण सांभाळू शकत नाही आणि ती गोष्ट जर परमेश्वराने आपल्याला दिली तर ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये टिकू शकत नाही, कारण आपण त्या गोष्टीसाठी पात्र नसतो. ती गोष्ट आपण सांभाळू शकत नसतो. म्हणून परमेश्वर फक्त पात्र व्यक्तींनाच त्या अशा गोष्टी देत असतात जे ते सांभाळू शकतात. स्वामी भक्तांनो, काही वेळा भक्त आपल्या क्षमतेपेक्षा मोठी गोष्ट मागत असतात आणि त्यांना वाटत असतं की ही गोष्ट मिळाल्यानंतर माझं आयुष्य बदलून जाईल. परंतु स्वामी भक्तांना ती गोष्ट देण्याअगोदर त्या गोष्टीसाठी काबिल बनवत असतात. कारण जर एखादी गोष्ट मिळाली आणि ती गोष्ट आपण सांभाळू शकलो नाही तर तिचा नाश होऊन जाईल आणि पुन्हा आपण चिंता करत बसू. म्हणून स्वामी समर्थ महाराज देतानाच छोट्या गोष्टींपासून सुरुवात करत असतात. आधी भक्ताला आतून मजबूत बनवत असतात. जेव्हा मन मजबूत होत असतं तेव्हा कुठलीही गोष्ट सांभाळण्याची ताकद आपल्यात निर्माण होत असते. जेव्हा नकळतपणे आपण कुठलीही गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करतो तेव्हा त्या गोष्टीचा अहंकार आपल्याला होत असतो. परंतु जर मेहनतीने आपण ती गोष्ट मिळवली तर त्या गोष्टीचा अहंकार आपल्याला होत नाही. म्हणून नकळतपणे किंवा कष्ट न करता एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीची किंमत नसते आणि ती गोष्ट जीवनातून हरवण्याची दाट शक्यता असते. म्हणून प्रयत्न केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय स्वामी महाराज कधी कोणाला काही देत नाही. कारण जेव्हा माणूस मेहनतीने एखादी गोष्ट कमवतो तेव्हा त्याची खरी किंमत भक्ताला कळत असते आणि ती गोष्ट भक्त सांभाळून ठेवत असतो, त्या गोष्टीवर प्रेम करत असतो. कारण घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्यभर टिकतो, मात्र कुठलाही शॉर्टकट घेऊन कोणाचं तरी वाईट करून कमवलेला पैसा हा टिकत नाही. तो फक्त क्षणिक सुख देऊ शकतो परंतु आयुष्यभर सुखी ठेवू शकत नाही, रात्र शांत झोप देऊ शकत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, जे काही कमवायचं आहे ते कष्ट करून मेहनतीने कमवा. कधी कोणाच्या ताटातलं उडू नका, कधी
कोणाच्या मेहनतीचं हिसकावून घेऊ नका, कधी कोणाला फसवू नका, कधी कोणाचं वाईट होईल असं कुठलंही कर्म करू नका. परमेश्वराने सांगितलं आहे फक्त चांगलं राहा, जीवनामध्ये कोणाचं वाईट करू नका आणि विश्वास श्रद्धा कायम ठेवा. हेच तुमचं सर्वात मोठं फळ असणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्वामी भक्तांनो, असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.